विदर्भ क्रिकेट असोसिएशन तर्फे गडचिरोलीच्या जिल्हा प्रेक्षागार मैदानावर बॉलर की खोज ही निवड चाचणी आज पार पडत आहे। गडचिरोलीच्या जिल्हा प्रेक्षागार मैदानावर आज सकाळपासून बॉलर की खोज ही चाचणी पार पडत असून गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास 600 खेळाडूंनी या चाचणीसाठी अप्लिकेशन केलं होतं। त्यापैकी 400च्या जवळपास खेळाडू या चाचणीमध्ये सहभागी झाले आहे। या चाचणीसाठी भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा आणि प्रशांत वैद्य स्वतः उपस्थित आहेत आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे सिलेक्टर सुद्धा या चाचणीसाठी येथे उपस्थित आहेत। माझ्यासोबत आहेत भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा। सर क्या बताएंगे, बॉलर की खोज में आप गढ़चिरौली में आए, क्या बताएंगे? देखिए, बहुत अच्छा ये विदर्भा क्रिकेट एसोसिएशन की मैं बात करूं, प्रशांत वैद्य मेरे साथी हैं। इससे अच्छा चीज़ नहीं हो सकती कि अपॉर्चुनिटी मिल रही है बच्चों को। यहाँ पर ये बॉलर की खोज है कि यहाँ से जो भी अच्छा होगा उसको हम पिक करके ऑटोमेटिकली बीपीएल तक पहुँचाएंगे और वहाँ जाकर बच्चे के लिए प्रैक्टिस करने का मौका मिलेगा, वो सिस्टम में आएगा। देखिए, सबसे इम्पोर्टेंट है आज की डेट में क्रिकेट में कि बच्चा सिस्टम में कैसे आएगा, और छोटी छोटी जगह से अगर बच्चों को विदर्भा क्रिकेट एसोसिएशन उठाकर लेके जा रही है नागपुर तक, जामता स्टेडियम तक, इससे बड़ी बात नहीं हो सकती। तो आई एम रियली, मतलब मुझे तो इतनी खुशी हुई जब मालूम पड़ा कि हर डिस्ट्रिक्ट में जाकर बच्चों को ट्रायल्स लिए जाएंगे और बॉलर की खोज होगी। माझ्यासोबत प्रशांत वैद्य जी आहेत। सर, काय सांगाल, गडचिरोलीतील अनेक खेळाडू आहेत, मात्र त्यांना भौतिक सुविधांची अडचण जातो। गडचिरोलीमध्ये असे अनेक खेळाडू आहेत। आता आपण बघू शकता 12 तालुक्यातून जवळपास 600 उमेदवार इथं चाचणीसाठी आले आहेत। पण विदर्भ क्रिकेट असोसिएशन तर्फे गडचिरोली अशा भौतिक सुविधांसाठी काय प्रयत्न केलेले, काय सांग? नाही, हा नेहमीच प्रयत्न असतो बीसीए तर्फे की डिस्ट्रिक्टमध्ये जास्तीत जास्त सवलती उपलब्ध हो, आणि त्याचा रिझल्ट एक दिसतोय गेल्या 8-10 वर्षापासून की डिस्ट्रिक्टची बरीचशी मुलं आज अंडर 19, 23, इव्हन ज्युनियर लेवलला रणजी ट्रॉफीमध्ये आज त्यांचा सहभाग होतोय। हा एक खूप मोठा बदल आहे गेल्या 10 वर्षामध्ये की जास्तीत जास्त मुलं डिस्ट्रिक्टमध्ये येतात आहे। आणि गडचिरोली डिस्ट्रिक्टमध्ये पण मी विदर्भाकडनं क्रिकेट खेळलेलो आहे, त्यामुळे मला माहिती आहे की डिस्ट्रिक्टमध्ये भरपूर टॅलेंट आहे आणि गडचिरोली सारख्या डिस्ट्रिक्टमध्ये डेफिनेटली टॅलेंट खूप जास्त आहे। एक त्यांना फक्त संधी, एक चांगल्या प्लॅटफॉर्मची गरज असते, ती ह्या बॉलर की खोज मार्फत आपल्याला मुलांना मिळत आहे। सर, आमच्या खेळाडूंमध्ये आहे एबिलिटी, पण इथं खेळण्यासाठी सराव करण्यासाठी ग्राउंडची कमतरता म्हणा किंवा ग्राउंड आहे तर भौतिक सुविधा। गेल्या 8-10 वर्षात गडचिरोलीमध्ये जीपीएल असेल, अशा अनेक टुर्नामेंट भरवल्या जातात, अनेक खेळाडू येथून तयार झाले, मात्र त्यांना खेळण्यासाठी रोजच्या ग्राउंड इथं। मग विदर्भ क्रिकेट असोसिएशन तर्फे काय प्रयत्न केले जातात? नाही, डेफिनेटली तो एक आहे। त्याच्यामध्ये पुढच्या येणाऱ्या काळामध्ये डेफिनेटली एक चांगला प्रयत्न राहील की एक चांगला ग्राउंड इकडे बनवल्या जाईल आणि नक्कीच त्यातनं मुलांना आणखीन फायदा होईल। आपण रेग्युलर इकडे ज्युनियर लेवल किंवा बाकी इव्हन सिनियरचे पण आपण रेग्युलर लेवलवर कॅम्प घेत असतो, त्याचा पण मुलांना फायदा होतो। तर नक्कीच एक डिस्ट्रिक्ट हा जो एरिया आहे हा विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या दृष्टीने एक फार महत्वाचा आणि एक इम्पॉर्टंट घटक आहे। हे मानूनच त्याच्या हिशोबाने आपले जे काही डेव्हलपमेंट करायची आहे त्या उद्देशानेच होते आहे। माझ्यासोबत संयोजक मंगेश देशमुख आहेत। काय सांगाल, ही विदर्भ बॉलर की खोज ही चाचणी पार पडत आहे, किती विद्यार्थी आले आणि काय आहे यातला हेतू, आणि येथील निवड झालेल्या खेळाडूंना कुठे संधी मिळणार? विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या वतीने गडचिरोलीमध्ये आज बॉलर की कोच निवड चाचणी सुरू झालेली आहे। याच्यामध्ये एकूण 635 खेळाडूंनी नोंदणी केली होती। त्यापैकी प्रत्येक जिल्ह्यामधून सिरोंचा पासून तर कोरचीपर्यंत इथे नोंदणी झालेली आहे आणि इथे उपस्थित असलेले जवळपास 250 ते 300 खेळाडू इथे उपस्थित आहेत आणि चाचणी देऊन राहिले। नक्कीच हे बॉलर की खोज ही जी चाचणी पार पडत आहे, या चाचणीमध्ये सिलेक्ट झालेल्या खेळाडूंना विदर्भ प्रीमियर लीग मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशन तर्फे गडचिरोलीत भौतिक सुविधा किंवा ग्राउंड असेल अशा गोष्टींसाठी आमचा समोर प्रयत्न राहील, असा विश्वास माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा, प्रशांत वैद्य आणि संयोजक मंगेश देशमुख यांनी व्यक्त केला आहे। मंगेश भांडेकर, एबीपी माझा, गडचिरोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।